दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त नाशिकमधील हिंदू एकता आंदोलन पक्ष तसेच शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे द्वारका येथील शहीद भगतसिंग चौक येथे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशभक्तीची भावना कायम ठेवण्याचे आवाहन केले. आज शहीद दिवस मनाया जाता है. आज का दिन है ना, भगत सिंह, राजगुरू, सुखदेव इन तीनों को आज ही का दिन का 1921 को सुबह सुबह चुपके से ब्रिटिश लोगों ने फांसी पे चढ़ाया था. उनको ऐसा लग रहा था इन तीनों को फांसी पे चढ़ाने के बाद है ना सबका मुंह बंद हो जाएगा, लेकिन इन्होंने शहीद होके अपना जान दे के ऐसा एक आग जलाया जिस आग की वजह से हम एक स्वतंत्र भारत को देख पा रहे हैं. स्वतंत्र भारत को जो एंजॉय कर रहे हैं, स्वतंत्रता एंजॉय कर रहे हैं, इन्हीं की वजह से, ऐसे क्रांतिकारियों की वजह से. और सुखदेव, भगत सिंह और राजगुरू ये तीनों क्रांतिकारियों में से अग्रज थे. तो शहीद दिवस निमित्त शत शत नमन. यावेळी शहीद अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय, क्रांतीवीर अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला. या कार्यक्रमास रामसिंग बावरी, राष्ट्रीय अध्यक्ष, प्रियंका आहिरराव, महिला अध्यक्ष, प्रसाद बावरी, युवा जिल्हाध्यक्ष, किरण सिंग पवार, शहराध्यक्ष, तसेच महादू बेनकुळे, श्याम पवार, सुरेश पवार, विजय पवार, रमेश चुनरे, उमेश पाटील, नितीन काथवटे, अशोक गांगुर्डे, कृष्णा घटमाळे, कुमारी जाधव, भूषण सदभैया, विराट पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.